गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटलांबाबतच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक। नागपूरसह विविध ठिकाणी आंदोलन। पडळकरांविरोधात घोषणाबाजी। आमदार राजेश मोरे यांची राऊतांना घरात घुसून मारण्याची धमकी। राजेश मोरेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। कोण राजेश मोरे? अशा गद्दारांच्या वल्गना आम्ही खूप पाहिल्यात, राऊतांचं प्रत्युत्तर। नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका। नवरात्रोत्सवाआधी विश्व हिंदू परिषदेचं फरमान। गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड बघा, टिळा लावा, देवीची पूजा करायला लावा। गरबा आयोजकांना सूचना। जामखेडच्या आमसभेमध्ये आमदार रोहित पवार अधिकाऱ्यांवर संतापले। तक्रारीनंतरही निकृष्ट काम केलेल्या ठेकेदारानं कारवाई न केल्यानं झापलं। आतापर्यंत गोट्या खेळत होता का? हा तुमच्या बापाचा पैसा नाही, रोहित पवारांनी सुनावलं। राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका। अतिवृष्टीमुळे 62,17,000 एकर क्षेत्र बाधित। पावसाच्या माऱ्यानं हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त। पावसामुळे सोलापुरातील शेतकरी मोठ्या संकटात। ऊस, गहू आणि कांदा पिकांचं मोठं नुकसान। प्रशासनाकडून अद्याप कोणतीही भरपाई न मिळाल्यानं शेतकरी संतप्त। सोलापुरातील बार्शीमध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस। नदी नाले तुडुंब। पुलावर पाणी आल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल। विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून काढावी लागते वाट। कर्जमाफीसाठी आता मंत्र्यांना तुडवावं लागणार। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं संतप्त विधान। तुपकरांच्या आंदोलनात नेपाळ क्रांतीचा उल्लेख। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम। वैजापूर तालुक्यातील विरगाव आणि कापूस वाडगावचा संपर्क तुटला। आजूबाजूचे नागरिक पाण्याच्या प्रवाहात अडकले। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील हिवरा नदीत मामी आणि भाची वाहून गेल्या। मामीला वाचवलं, मात्र 15 वर्षाची भाची गेली वाहून। शेतातून घरी येताना घडली घटना। भाचीचा शोध सुरू। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये घणसोली बुलेट ट्रेन टनेलचा ब्रेक थ्रू। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घणसोलीत घेतली पत्रकार परिषद। सागरी क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी केंद्राचे मोठे प्रकल्प। मोदींच्या हस्ते 7,870 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण। इंदिरा डॉक येथील मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचंही उद्घाटन। मोनोरेलला आजपासून अनिश्चित काळासाठी स्थगिती। मोनोरेल प्रणाली अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी स्थगिती दिल्याची प्रशासनाची माहिती। प्रवाशांची मात्र तारांबळ। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या ड्रायव्हरला ठोकल्या बेड्या। ट्रक चालकाच्या अपहरण प्रकरणी रबाळे पोलिसांची कारवाई। बॉडीगार्ड प्रफुल्ल साळुंखे याला धुळ्यात अटक। नाशिकच्या उमराण्यात नाफेडचे कांद्याचे ट्रक अडवले। नाफेडच्या कांद्याची वाहतूक न करण्याची विनंती करत रयत क्रांती शेतकरी संघटनेची गांधीगिरी। वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रक जाळण्याचा इशारा। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्या पावसकरची कोठडी आज संपणार। पोलीस आज पुन्हा पावसकरला कोर्टात हजर करणार। कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। नाशिकमध्ये सिडको परिसरामध्ये मद्यधुंद मुलींचा राडा। मध्यरात्री स्टेट बँक चौकात मुलींची गुंडगिरी। एवढ्या मध्यरात्री काय करताय अशी विचारणा करणाऱ्यास मारहाण। मित्रांनी मैत्रिणींची अवस्था बघून ठोकली धूम। नाशिक रोड परिसरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। दसरा दिवाळी सणाआधी 1.5 लाखांचा बनावट तुपाचा साठा जप्त। तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठवले। वन विभागाच्या पथकाची मनमाड रेल्वे स्टेशन परिसरात मोठी कारवाई। सापळा रचून हरिणासह इतर वन्य प्राण्यांच्या कातडीची तस्करी करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला अटक। तस्करांकडून अनेक कातडी जप्त।
शस्त्र खाली ठेवणार नाही. नक्षलवाद्यांचं नवं पत्र समोर. केंद्रीय प्रवक्त्याचं दिशाभूल करणारं वैयक्तिक मत पत्रात उल्लेख. प्रवक्त्याच्या पत्रात चर्चा करण्यासाठी मागितला होता 1 महिन्याचा वेळ. अमरावती विभागीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप. गेल्या 25 दिवसांपासून 600 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया रखडल्या. कंत्राटी डॉक्टरांचं मानधन थकल्यानं डॉक्टर संपावर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसासाठी शुल्क वाढवून प्रतिवर्षासाठी $1,00,000 केलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे IT कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना फटका. ओमानला लोळवल्यानंतर उद्या टीम इंडियाचा पाकिस्तानशी मुकाबला. मागच्या मुकाबल्यातील नाट्यमय घडामोडींनंतर उद्याच्या सामन्याकडे विशेष लक्ष.